मी संदीप पाटील नाशिकवरून बोलतोय। आज एका मोठ्या रॉबरीचा खुलासा करतोय। कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 400 करोडची झालेली एक मोठी रॉबरी 16 ऑक्टोबर रोजी चोरला घाटामध्ये रात्रीच्या वेळेस 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले। त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या। ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते। त्या आरोपी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या किशोर सावळ्यांना व्हॉट्सअप कॉल करत ते 400 करोडच्या बदल्यात नवीन नोटा 100 करोड रुपयाची मागणी केली। तर त्या आरोपी जे होते ते किशोर सावळ्याला 100 कोटीची मागणी हे माझ्या नावाने करत होते। म्हणजे किशोर सावळ्याला व्हॉट्सअप कॉल करत सांगत होते की मी संदीप पाटील आहे, हे तुमचे कंटेनर 400 करोडचे मी लुटले आहे, तुम्हाला हे तुमचे जुन्या नोटा 400 करोड पाहिजे असल्यास तुम्ही मला नवीन नोटा 100 करोड रुपये द्या।